राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे. आज आम्ही बनवणार आहेत गावरान घेवड्याच्या शेंगा, एकदम झणझणीत अशा पाट्यावरच्या मसाल्यात आणि ग्रेव्ही तयार करून. तर चला मित्रांनो, करूया आजच्या रेसिपीला सुरुवात. झणझणीत अशा गावरान घेवड्याच्या शेंगा. तर आपल्या ह्या घरच्याच घेवड्याच्या शेंगा आहेत. आता याच्यात घेवड्याचं दोन प्रकार आहेत. एक पताडा घेवडा म्हणजे तांबडा आणि एक बुटका घेवडा, ह्या दोन प्रकारच्या घेवड्याच्या शेंगा घेतल्यात. आता ह्या रेसिपीसाठी आपल्याला कांदा पण लागणार आहे. एक कांदा घेतला आहे. त्यानंतर आपण हे दोन टोमॅटो घेतलेत. चला आता कांदा कापून घेऊ. आणि पुन्हा आपल्याला लसूण लागणार आहे. तुम्ही लसूण जर जास्त वापरला तर रेसिपी चांगली होईल. कांदा कापून झाला का नाही आपला, मग त्याचप्रमाणे आता हे दोन्ही टोमॅटो आपण कापून घेऊ. आणि ही आमच्याजवळ अस्सल गावरान आमच्या घरचीच कोथिंबीर आहे. चला आता कांदा कापून झाला आहे, लसूण सोलून घेतला आहे, टोमॅटो पण कापून घेतलं आपण. तर आता लसूण, कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो हे चारही साहित्य आपल्याला ह्या पाटीवर वाटून घ्यायचे आहेत. मस्त याचा मसाला तयार करायचा. कांदा, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर. चला आता पाट्यावरचा वाटण आपला ह्या चालू झाला आहे. मस्त अशी बारीक ग्रेव्ही करून घ्यायची. आणि खरंच मित्रांनो, पाट्यावरच्या मसाल्याशिवाय म्हणजे मजाच नाही का. तसा तुम्ही तुमच्याजवळ पाटा नसेल तर तुम्ही मिक्सरसुद्धा वापरू शकतात ना. चला, मसाला आपला तयार झाला आहे. आणि ह्या पाणी जे दिसतं ह्या मसाल्याचंच पाणी आहे. मसाला आपण काढून घेऊ. चला आता मस्त आपला मसाला लाल झाला असता, पण आपण त्याच्यात कोथिंबीर वाटल्यामुळं मग तो हिरवा दिसतोय. आणि संध्याकाळचा स्वयंपाक चालला आहे मित्रांनो आमचा. मस्त चूल पेटले आता. आणि आता आपण कढई ठेवून घेतली आणि ह्या मापाना 2 चमचे आपण तेल कढईमध्ये तापून घेऊ. आता टाकून आता आपली ग्रेव्ही तयार करायची आहे. तर ह्या जे आपला पाट्यावरचा वाटण होता का नाही, आता ह्या पाट्यावरचा वाटण आपल्याला त्या तेलामध्ये तळून घ्यायचे. पण त्यापूर्वी आपण त्या तेलामध्ये थोडासा जिरा टाकू. त्यानंतर थोडी हळद टाकू. बाकीचा मसाला आहे त्याच्यात आपण टाकून घेऊ. लाल तिखट आहे आणि हा गरम मसाला. यानंतर इकडं काळा मसाले आणि धना पावडर. थोडीशी आपल्याजवळ धना पावडर आहे, हे आपण दुकानातून आणली. ही धना पावडरसुद्धा आपण वापरणार आहे. तशी कोथिंबीर वापरलेच आपण. चला आता हा मसाला थोडक्यात परतवून घेऊ, कारण हा जास्त नाही परतवायचा, हा जळतोय. म्हणजे हळद, मिरची वगैरे. त्यानंतर आपला पाट्यावरचा वाटण जो मसाला आहे तो त्याच्यामध्ये टाकून घेऊ. आणि हळद, मिरची त्या मसाल्यांमध्ये हा पण चांगला परतवून घेऊ. आता ही एकदम छान अशी ग्रेव्ही तयार होणार आहे. वा, मस्त सुगंध येतोय. आणि तो जळू नये म्हणून आपण त्या मसाल्याचंच पाणी त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. आणि हा मसाला आहे ना मित्रांनो, पूर्ण आता याला तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेऊ या कढईमध्ये. बा, पूर्ण आता त्याला तेल सुटायला लागलं आहे. आणि असाच भाकरीबरोबर खाला तरी तो चांगला होतो मित्रांनो. आणि मग आपण ह्या घेवडीच्या शेंगा मोडून घेतल्या होत्या का नाही, त्या चांगल्या स्वच्छ धुवून आणि त्या आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊ. आणि त्या शेंगासुद्धा आता आपण ह्या ग्रेव्हीमध्येच चांगल्या अशा परतवून घेणार आहेत. आणि अशी आपण सुकी भाजीसुद्धा बनवू शकतात. पण आपल्याला भातासंगा, भाकरीसंगा खायचे का नाही, मग त्याच्यामुळं आपण थोडासा रस्सा धरणार आहे ती.
आपल्याला हवा असेल तेवढा पाणी आपण टाकू शकतोय. चला आपण थोडासा पाणी टाकू. म्हणजे पाणी टाकावंच लागत आहे मित्रांनो त्या शिजायसाठी ना. चला आता तुम्ही आणि मीठ टाकून घेऊ थोडासा चवीनुसार. तुम्ही तुमच्या मर्जीनुसार पाणी टाकू शकतात. चला आता एक 15-20 मिनिटासाठी आपण चांगला शिजून देऊ. म्हणजे हे पाणी जे आहे ते पण आटून जाईल चांगला. आपण पाणी आटोस्तोवर शिजून देणार आहे ते. तर मित्रांनो पहा किती मस्त कालवण शिजला आपला. आणि आता आपल्याला चपात्यांबरोबर आणि भाताबरोबर खायचे एकदम गरम गरम. तर चला आपली मस्तपैकी आता पंगत जेवायला बसले. तिकडं आदित्य, रामदास आणि तिची आई त्या दोघा तिघा मायला का तिकडे बसल्यात. तर आता गरम गरम आपण चपाती बरोबर खातोय आणि टेस्ट घेतोय मित्रांनो कसा लागत आहे. गावरान घेवडीच्या शेंगा आज आपण ग्रेव्ही तयार करून पाठीवरच्या मसाल्यात बनवल्यात. पहिला घास घेतोय. वा मस्त एकदम झणझणीत मित्रांनो खरंच. आणि पाठीवरच्या मसाल्यासारखी चव नाही मित्रांनो. ज्यावेळेस आपण कोणताही मसाला पाठीवर वाटतो ना मित्रांनो खरंच त्याला एकदम अप्रतिम अशी चव राहते. तुम्ही पण बनवू शकतात. आपल्याकडे जर पाटा नसेल ना मित्रांनो तर आपण मिक्सरमध्ये सुद्धा बनवू शकतात. गावरान घेवड्याच्या शेंगा आहेत ना ह्या टायमाला हा सीजन आमच्या गावरान भागात जास्त करून गावरान घेवड्याच्या शेंगा राहतात. तर मित्रांनो तुम्ही जर एक चपाती खात असाल ना तर 2 चपात्या खाणार, 2 घास वाढच खाणार. तर असं मित्रांनो ही आमची गावरान पद्धतीनं झणझणीत अशी रेसिपी आज आम्ही आपल्यासमोर बनवून दाखवली. आणि ही रेसिपी आपण पण बनवू शकतात मित्रांनो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आपण जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला. एक लाईक पण करा, हाईप पण करा मित्रांनो. पुन्हा एकदा सगळ्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र.